दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद, अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए, अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए आणि सामान्य फरक डी मानू, सामान्य फरक डी मानू म्हणून खाली लिहूया. म्हणून टी 19 दिला आपल्याला. टी 19 बरोबर किती आहे? 52 कॉमा टी 38. 38 वे पद किती बघा? 128. ओके. आता आपण म्हणतोय टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले टी असं सूत्र आहे. आणि टी किती हो? सुरुवातीला 19 म्हणून इथे लिहिलं टी 19 बरोबर ए अधिक कंसात यांची किंमत 19 वजा 1 गुणिले टी. टी 19 दिलाय तो लिहूया आपण. किती आहे टी 19 पा? 52. इथे लिहिलं 52 बरोबर ए अधिक 19 वजा 1. 19 वजा 1 किती लिहिला? 18 डी बरोबर. आणि याला लिहिलं म्हणून ए अधिक 18 डी बरोबर 52. याला क्रमांक 1. त्याच पद्धतीने खाली लिहूया आपण. आता किती दिलं पहा? टी 38 दिलं. ठीक आहे. इथे लिहूया टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी असं लिहू. आता लिहूया आपण टी 38. इथे लिहिलं टी 38 बरोबर ए अधिक कंसात लिहा सांगा यांची किंमत 38. इथे लिहिलं 38 वजा 1 गुणिले टी बरोबर. आता टी 38 ची किंमत लिहूया. किती आहे टी 38 बघा? 128. इथे लिहिलं 128 बरोबर ए अधिक सांगा बरोबर आवाज 38 वजा 1 म्हणजे 37 डी या पद्धतीनं. आणि नंतर मग लिहिलं आपण म्हणून ए अधिक 37 डी बरोबर 128. याला दिला क्रमांक 2. नंतरच्या स्टेप मध्ये जा. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. 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 हे समीकरण 1 आहे आणि हे समीकरण 2 आहे. आता इथे लिहूया समीकरण 1 सांगा ए अधिक 18 डी बरोबर किती? 52. आणि समीकरण 2 सांगा ए अधिक 37 डी बरोबर किती आहे? 128. बेरीज करूया. किती सांगा बेरीज? ए अधिक ए 2a बरोबर. 2a अधिक 18 अधिक 37 रफ मध्ये करा लवकर. किती? 55 डी. 55 डी बरोबर 128 अधिक 52 करा. 128 अधिक 52 180 बरोबर. इथपर्यंत बरोबर. ओके डन. आता इथं 2 ओके 180. आता याला क्रमांक 3 1 2 आणि 3. आता बेरीज पहा आपल्याला. तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढावी लागते आपल्याला. आपण SN चं सूत्र लिहितो 56 पदांची बेरीज काढण्यासाठी. SN बरोबर सांगा सूत्र. SN बरोबर
n छेद 2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. बरोबर, हे सूत्र आहे. मग s किती काढायचं सांगा? 56 पदांची बेरीज काढायची. म्हणून इथे लिहिलं s 56 बरोबर 56 छेद 2. इकडचं झालेलं आहे सगळ्यांचं. आता पाहिजे एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d असं सूत्र आहे. आणि त्यामध्ये आपण किंमत काढतोय एस 56 म्हणजे 56 पदांची बेरीज काढायची बरोबर m ची किंमत 56 लिहिलं कंसात 2a ला 2a अधिक कंसात सांगा बरोबर आवाज 56 वजा 1 गुणिले d. बरोबर. आता इथे लिहिलं एस 56 बरोबर 56 छेद 2 केलं. करा भागाकार लवकर कटाने करा. 56 भागिले 2 बे 1 बे बे 2 4 उरला 1 बे 8 16 इथे लिहिलं 28 आणि कंसामध्ये पहा 2a अधिक 56 वजा 1 55 d हे राहिलं कंसात. मग इथं लिहिलं एस 56 बरोबर हे 28 गुणिले 2a अधिक 55 d. चला 49 2a अधिक 55 d ची किंमत पहा किती आली आहे. एक नाही 3 नंबरला पहा 2a अधिक 55 d ची किंमत किती आली होती 180. आता या कंसाची जी किंमत आली आहे ती इथे लिहूया 180. आता आलं आपल्याकडे 28 गुणिले 180 त्याला गुणाकार किती येतं पहा एस 56 बरोबर 50 40 5040. ओके. आता मग शेवटचं उत्तर लिहा. काय प्रश्न विचारला तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा असा प्रश्न आहे. म्हणून त्या अंकगणिती श्रेणीतील उत्तर असे. म्हणून त्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 56 पदांची बेरीज 5040 आहे. 56 पदांची बेरीज 5040 आहे. एक व 140 यांच्या दरम्यान 4ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा या पद्धतीचा प्रश्न. ही ऍक्टिव्हिटी जरी नसली तरी तुम्हाला सोडवता येईल. अगोदर 1 ते 140 यांच्या दरम्यान 4ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या त्या सांगा. 4 8 12 16 20 वगैरे. आणि शेवटची संख्या 140 ला भाग जातो का बघा. यांच्या दरम्यान प्रश्न विचार म्हणजे 140 नाही घेता येणार आपल्याला. लक्षात घ्या 1 व 140 यांच्या दरम्यान 140 घेता येणार नाही. 140 पर्यंत जर म्हटलं असतं का मग 140 घेता आला असतं. आता 101 त्याच्या अगोदरची संख्या पाहिजे 139 नाही 138 त्याला नाही 137 नाही 136 ही शेवटची संख्या झाली. म्हणजे 4 8 डॅश 136 या 1 ते 140 दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या झाल्या. आता नंतर या एकूण संख्या किती आहेत 1 4 4,8, डॅश 136 पर्यंत एकूण संख्या किती आहे. मग त्यासाठी आपल्याला टीएन वापरावं लागेल. इथं उदाहरण पुसतो मी आणि इथं टीएनचं सूत्र वापरा आणि अनंतमध्ये काम करा. टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. या ऍक्टिव्हिटीच्या खाली जरी लिहिलं तरी चालेल. टीएन शेवटचं पद किती 136 बरोबर ए पहिलं पद. ही अंकगणित श्रेणी आहे 4 आहे अधिक कंसात एन काढायचा वजा 1 गुणिले डी. दोघांमधला फरक सांगा
4 इथं लिहिलं 4. त्यानंतर हा 136 बरोबर हा 4 अधिक या 4 न गुणा कंसात 4 गुणिले n 4n 4 1 4 म्हणजे वजा 4 बरोबर का बघा. त्यानंतर हा 136 बरोबर आता इथं काय कटेल बघा. ही 4 अधिक 4 आणि वजा 4 कॅन्सल झाले बरोबर. 4 आणि हे 4 कॅन्सल झाले. राहिले किती इथं फक्त 4. इथं लिहिलं 4n. म्हणून n ची किंमत काढायची. n बरोबर 136 गुणिले 4 चे भागिले 4 सांगा किती काढायचे. म्हणून n बरोबर 4 त्रिक 12 अच्छा 1 आला आणि 4 चौक 16 म्हणजे 34. बघा इथं चेक करा. ते 4 त्रिक 12 4 त्रिक 12 उरला 1 झाले 16 आणि 4 चौक 16 झाले किती 34. आता बघा n ची किंमत इथं 34 आहे. चला आता येऊया आपण इकडे काय रिकामी जागा विचारली ते बघ. या एकूण संख्या किती n बरोबर 34. इथं लिहिलं n बरोबर 34. आता सांगा इथं a बरोबर d बरोबर आणि tn बरोबर सगळ्या रिकाम्या जागा तुमच्या जवळच आहे. सांगा a बरोबर 4 d बरोबर सांगा 4 tn शेवटचं पद सांगा 136 इथपर्यंत आला तुम्ही. आता इथं बघा हे सूत्र लिहिलं tn बरोबर 1 अधिक n वजा 1 गुणिले d. आता इथं सोडवलेले जे आहे ते लिहूया. tn ची किंमत 136 बघा बरोबर इथं सांगा किती लिहिलात बरोबर आहे बोला. इथं a आहे ना tn च्या नंतर a आहे याची किंमत किती 4 अधिक कंसात n वजा 1 गुणिले किती 4. म्हणून इथं n ची किंमत आली आपली n ची किंमत आली आपली 34. इथपर्यंतचं काम झालं. आता एसनचं सूत्र लिहायचं. आता एसनचं सूत्र अगोदर आपण हे भाग झालं पुसू. आता तिकडे चालेल n पर्यंत चालू आपण. आता एसनच्या सूत्रामध्ये किमती ठेवूया. मी तुम्हाला उदाहरण सोडवता आलं तरी काय जागा भरता आलं समजायचं सोपं भाग आहे. मग दिलं एसएन बरोबर n छेद 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d कंस बंद. आता किंमत ठेवा s किती सांगा. आता काढलेली n ची किंमत 34. s 34 बरोबर सांगा 34 छेद 2 कंसामध्ये 2 गुणिले a 2 गुणिले a ची किंमत 4 अधिक कंसात n वजा 1 म्हणजे 34 वजा 1 गुणिले d d ची किंमत 4. चला आता हे लिहिलं तुम्ही. आता या इकडे सूत्राकडे रिकाम्या जायचं. s किती इथं 34. आता इथं सांगा डॅश भागिले 2 34 भागिले 2. आता इथं सांगा काय लिहू 2 गुणिले 4 हा अधिक कंसात 34 वजा 1 गुणिले 4 झालं. आता बघा ही एक जागा झाली ही एक जागा झाली ही एक जागा झाली. आता ही जागा भरण्यासाठी आपल्याला ही सोडवावं लागेल ठीक आहे. आता सोडूया पहा. s 34 बरोबर 34 छेद 2 करा करेक्ट आहे. 17 2 34 लिहिलं 17 कंसात. इथं आहे 2 गुणिले 4 8 अधिक 34 वजा 1 33 गुणिले किती 4. चला 33 गुणिले 4 करा पुढच्या स्टेप साठी. s 34 बरोबर हे 17 कंसामध्ये 8 अधिक
33 गुणिले 4 4 त्रिक 12 ह्याचा 1 आला 4 त्रिक 12 आणि 1 13 132 बरोबर. आता नेक्स्ट स्टेपला सांगा यस 34 बरोबर हा 17 गुणिले 8 अधिक 132 140. चला 17 गुणिले 140 राहिला शेवटचं उत्तर. आता 140 गुणिले 17 करा. ही रिकामी जागा झाली. ही शेवटची रिकामी जागा 23 80 इथे लिहिलं 23 80 आणि इथं शेवटचं उत्तर दिलं तुम्हाला. म्हणून 1 व 140 यांच्या दरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज 23 80 आहे. 23 80 आहे. हे झालं तुमचं 5वं उदाहरण. अंकगणिती श्रेणीचे दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 1 व सामान्य फरक d मानू. पहिले पद 1 व सामान्य फरक d मानू. पहिले पद 1 आणि सामान्य फरक किती d मानून. आणि दिलेले काय सांगा आपल्याला एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज दी. म्हणजे यस किती यस 55 बरोबर किती दिलं 3300 हे दिलं आपल्याला. आणि आपल्याला विचारलं काय तर तिचे 28वे पद काढा म्हटलं. म्हणजे टी 28 काढायला सांगितलं. या दोन गोष्टी दिल्या आपल्याला. 55 पदांची बेरीज दिली आणि टी 28 काढायला सांगितलं. आता बेरीज दिली म्हटल्यानंतर सूत्र वापरूया बेरीजेचं. एसएन बरोबर n छेद 2 कंसामध्ये 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले t कंस बंद. किंमत ठेवूया. यस किती सांगा यस 55 बरोबर 55 छेद 2 कंसामध्ये 2a अधिक कंसात बोलो यांची किंमत 55 वजा 1 गुणिले d. n वजा 1 म्हणजे 55 वजा 1. मग नेक्स्ट स्टेप यस 55 ची किंमत दिली आपल्याला किती आहे 3300. ती घेऊया आपण 3300 बरोबर 55 छेद 2 कंसामध्ये बघा 2a अधिक 54d. इथपर्यंत ओके. या कोपऱ्यात दिसतो का मी व्हिडिओ मध्ये नाही दिसत. आता शिकाले आता वर दिसत नाही. इथं दिसत नाही मग ते दिसतंय बोर्ड दिसतंय. इथपर्यंत हे लिहिलेलं दिसतंय ना. ओके मी दिसतो किंवा न दिसतो. आता बघा इथं हे 2 भागिले 2 इकडे भागिले इकडे आल्यानंतर गुणिले होते म्हणून इथं लिहिलं आपण 3300 गुणिले 2 बरोबर काय आहे सांगा. बरोबर हे इकडे काय आहे 55 ठीक आहे कंसात 2a अधिक 54d हे भागिले 2 ची इकडे गुणिले 2 केले. आता गुणाकार करूया 6600 बरोबर 55 कंसामध्ये 2a अधिक 54d. ओके. आता हे 55 या कंसाला गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होते म्हणून इथं 66 00 छेद 55 आणि इकडे राहिले
2a अधिक 54d 66/55 यांची काटाकाटी करूया. 11 न करतील 66 आणि 55 ठीक आहे. 11 5 55 11 सख 66 आणि हे दोन शून्य बरोबर. आणि 600 अजून हे 5 न कटून जातील 600 बघा 5 1 5 उरला किती 1 झाले 10 5 2 10 शून्य 120. म्हणून आपण लिहितो 2a अधिक 54d बरोबर 120. 2a अधिक 54d बरोबर 120. आता 2 भाग जातो याला 2 भाग जातो याला 2 भाग जातो याला पण 2 भाग जातो. 2 भाग गेल्यानंतर सांगा इथे काय राहिलं a राहिलं अधिक याला 2 भाग दिल्यानंतर सांगा वेदनी 4 उरला 1 वेदनी 14 27d बरोबर याला सांगा बेन भाग दिल्यानंतर बेसेकून 12 आणि हे 0 60 याला नंबर 1 देऊ. आता इथं आपल्याला 28वं पद काढायला सांगितलं. एसएनच्या सूत्राने आपण इथपर्यंत आलो. आता टीएल चं सूत्र वापरायचंय. या टीएल बरोबर टीएल बरोबर ए अधिक कंसात एल वजा 1 गुणिले टी. टी किती काढायचं आहे 28 काढायचं. इथे लिहिलं टी 28 बरोबर ए अधिक कंसात सांगा 28 वजा 1 गुणिले टी. म्हणून टी 28 बरोबर हा ए अधिक सांगा 27 डी बरोबर की. परंतु ए अधिक 27 डी ची किंमत काढली आपण बघा किती दिसते 60 आहे. ठीक आहे. ए अधिक 27 डी बरोबर किती आहे 60 म्हणजे टी 28 किती येणार मग 60. म्हणून टी 28 बरोबर 60. त्याची किंमत काढली आपण हे रेडीमेड मिळालं. टी 28 बरोबर 60. म्हणून शेवटचं उत्तर लिहूया. म्हणून अंकगणिती श्रेणीचे 28वे पद शेवटचं उत्तर. म्हणून अंकगणिती श्रेणीचे 28वे पद अंकगणिती श्रेणीचे 28वे पद 60 आहे. अंकगणिती श्रेणीचे 28वे पद किती 60 आहे. हे झालं 6वं उदाहरण मित्रांनो. आता येतो आपण उदाहरण क्रमांक 7 साठी. 3 क्रमागत पदे ए वजा डी ए अधिक डी मानू. लिहिलं मग खाली लिहू आपण. पहिल्या अटीनुसार काय अट दिली पहा. पहिली एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. ही पहिली अट आहे. आता 3 क्रमागत पद ही आहे आणि या तिघांची बेरीज किती आहे 27. म्हणून लिहूया आपण. म्हणून ए वजा डी हे पहिलं पद आहे अधिक दुसरं पद समोर आहे ना. हे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद. पहिलं पद लिहिलं दुसरं ए आणि तिसरं ए अधिक डी बरोबर सांगा किती आहे बेरीज 27 आहे. आता यांचं ऑपरेशन पहा. ए अधिक ए किती ए झाले 3 ए झाले 3 ए. आता हा अधिक डी इथं ए वजा डी ना. ए वजा डी आणि हा वजा डी तो कॅन्सल झाला. बरोबर किती आहे 27. म्हणून
ए बरोबर लिहितो आपण 27 गुणिले 3 चे इकडं भागिले 3 म्हणून ए बरोबर 3 1 3 आणि 3 9 27 ए बरोबर किती 9 ए ची किंमत मिळाली ओके आता खाली लिहूया दुसऱ्या अटीनुसार काय आता दुसरी सांगा वरचा त्यांचा गुणाकार 504 बरोबर आता पहिलं पद ए वजा डी गुणिले ए त्यानंतर तिसरं पद ए अधिक डी बरोबर गुणाकार किती आहे 504 चला दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट आहे ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर आहे किती 504 हा गुणाकार आहे किंमत ठेवूया ए वजा डी आणि हा कंसात लिहूया ए अधिक डी आणि गुणिले ए ची किंमत लिहूया 9 बरोबर 504 बरोबर का आता नंतर ए वजा डी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात ए अधिक डी याचा विस्तार लिहिला होता आपण जस्ट किती आहे ए वर्ग वजा डी वर्ग बरोबर आता हे गुणिले 9 होईल मित्रांनो इकडे आल्यानंतर भागिले होईल म्हणून 504 भागिले 9 करा काटाकाटी 504 भागिले 9 करा 9 5 45 9 1 9 5 45 उरले किती 5 9 सगळं 56 झालं ए वर्ग वजा डी वर्ग बरोबर किती 56 आता ए ची किंमत लिहा ए वर्ग वजा डी वर्ग आहे ना तिथं ए ची किंमत लिहा ए ची किंमत आहे 9 वर्ग वजा डी वर्ग बरोबर किती आहे 56 आहे चला 9 चा वर्ग लिहा किती 81 बरोबर लिहा पुढे चला 81 लिहिलं 81 हा अधिक 56 आहे इकडे आला वजा 56 झालं बरोबर हा वजा डी वर्ग तिकडे गेल्यानंतर अधिक डी वर्ग झाला 81 मधून 56 गेले 25 का 25 बरोबर डी वर्ग आणि आता वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर सांगा डी वर्गाची किंमत डी वर्ग बरोबर 25 आणि डी बरोबर काय आहे सांगा 25 चा वर्गमूळ 5 इथं थोडीशी मिस्टेक झाली डी ची किंमत आपली 25 आहे त्यामुळे शेवटचं उत्तर चुकायला लागलं डी ची किंमत इथे 5 मग खाली लिहूया म्हणून ती 3 क्रमागत पदे म्हणून 3 क्रमागत पदे 3 क्रमागत पदे पहिलं पद आहे ए वजा डी बरोबर ए ची किंमत 9 आणि डी ची किंमत 5 बरोबर सांगा 4 आणि दुसरं पद आहे ए बरोबर किती आहे ए बरोबर 9 आहे तिसरं पद आहे ए अधिक डी बरोबर ए ची किंमत 9 अधिक डी ची किंमत 5 बरोबर किती 14 ठीक आहे आता म्हणून ती पदे सांगा किती येतील म्हणून ती पदे 4, 9, 14 म्हणून 3 पदे बरोबर
4,9,14